त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि जेव्हा ते सरकार होती त्या सरकारचा एक व्यक्ती त्या आंदोलनाला भेट देत होता आणि मनोज चव्हाण असो, मंगेशभाई इंगोले असो की गौतम खंडारे असो, या सगळ्या लोकांनी मैदानामध्ये उतरून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता, आमची सरकार आल्यानंतर या शेतकऱ्याला वारावर सोडणार नाही आणि सानुग्रह अनुदान देऊ, ते त्यांनी दिलं. मला अजून आठवते पिढी प्रकल्पाच्या काळामध्ये प्रतापदादा अडचण येते, खूप त्यांनी पण पाठपुरावा केला आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर की या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ताकदीनं आम्ही या सानुग्रह अनुदानाचा प्रचार केला. पिढी प्रकल्पामध्ये 1 लाख रुपये एकराची जमीन जेव्हा घेत होते शेतकऱ्याकडनं, जेव्हा ठेकेदार शेतकऱ्याची काही ऐकत होते तेव्हा खरेदी विक्रीचे व्यवहार देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवले. आता 12 ते 18 लाख रुपये एकराची पैसे मिळत आहे ना. तर हे जे आहे हे कोण करू शकते, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल तळमळ आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायची शक्ती आहे आणि शेतकऱ्याबद्दल काही करायची इच्छा आहे. त्यामुळं आज पिढी प्रकल्पामध्ये 1 लाखाचे 12 लाख 18 लाख रुपये एकराने पैसे मिळत आहे. समृद्धीमध्ये जमिना गेल्या, त्यांना 2चा गुणाकाराने पैसे दिले मोठ्या प्रमाणात. आज तुम्हाला माहित आहे जल शिवासारखी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केली. आजही उन्हाळ्यामध्ये ते गावागावामध्ये आम्ही जातो तो पाण्याची पातळी वाढलेली आहे. जमीन ज्या विहिरीमध्ये पाणी दिसत आहे ते कोणामुळं, जल शिवार योजना साहेबांनी राबवली, त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा होता. पुणे या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, अनेकांनी शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून पदवी लावली, पण खरा जर शेतकऱ्याचा जाणता राजा असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहे, जे शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या न्यायासाठी काम करतात. आता या ठिकाणी प्रवीण भाऊ तायडे उभे बसले. आता 4 दिवसाआधी टेंबा आंदोलन झालं. ज्यांनी टेंबा आंदोलन केलं प्रवीण भाऊ, त्यांना तुम्ही पुनश्चित करून टाकलं. पण ते होते जलसंधारण मंत्री असते, तेव्हा जर केलं असतं तर कदाचित या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला असता. फक्त नौटंकी करायची, दिशाभूल करायची आणि ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सारखा विदर्भाचा सुपुत्र जो शेतकऱ्यासाठी काम करत आहे त्यांच्या विचारावर त्यांच्याबद्दल काहीतरी बोलायचं, फक्त नव्हतं. मनोज चव्हाण जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा ते जलसंधारण मंत्री होते, तेव्हा त्या आंदोलनाला 1 दिवसही भेट दिली नाही. खोटे आश्वासन दिले. अरे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, हे काम करणारा माणूस जर आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब आहे. हा शेतकऱ्याचा कैवारी आहे आणि यांच्यासोबत जनता आहे. आज आमच्या जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये एकतर्फा भाजपला जी सत्ता मिळाली, जे आमदार निवडून आले ते फक्त कशामुळं, शेतकऱ्याची साथ होती आणि शेतकऱ्यांना जे सानुग्रह अनुदान 832 कोटी रुपये दिले. 2च्या गुणकप्रमाणे या ठेकेदारांच्या घशामध्ये चाललेली जमीन वाचवली आणि 1 लाखाचे 12 लाखाचे 18 लाख दिले. ते कोणी दिले तर फडणवीस साहेबांनी दिले. म्हणून या ठिकाणी जास्त काही मी बोलणार नाही.